नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार. रोकी येथील दैनिक पुणेनगरीचे पत्रकार सुरेश कदम यांची सुकन्या कुमारी सानिका हिच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ शुगर संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गटामधील ऊसतोड महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. नंतर उपस्थित महिलांना ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा सुपरवायझर रेखाताई गुंजकर कदम यांनी आरोग्यविषयक सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर कदम परिवाराकडून महिलांना तेल बॉटल व अल्पोहार देण्यात आला. यावेळी पत्रकार सुरेश कदम, सानिका कदम, पोलीस पाटील राहुल वाकुरे, सुरक्षा अधिकारी सुनील लंगडे, आशा स्वयंसेविका आशा कदम यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहूया सविस्तर बातमीपत्रात. इथं गाठवादाली सगळीच माहिती, फक्त शेतकरी अधिकारीच नाहीत. शेतकरी कोण होतो घ्या म्हणून जाऊ द्या गाडी. आता येते म्हणलं ती तर गाव बघून येते म्हणलं. ऐका, इथं आम्ही हळदी कुंकू का ठेवतो, आता गावात पण आहे की प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकू आहे, किंवा आमच्या पण घरी किंवा आम्हाला पण दुसऱ्याच्या घरी बोलवले. पण खास ह्या ऊसतोड ह्या मजुरांसाठी, म्हणजे ह्या ऊसतोड कामगारांसाठी का बरं ठेवायचं? कारण तुम्ही संक्रांती दिवशी पण कामाला गेलात. काम तर सगळ्यांना करावं लागतंय, आम्हाला पण करावं लागतंय, तुम्हाला पण करावं लागतंय. आम्ही काय काम करत नाही असं नाही, परंतु सणा दिवशी पण तुम्ही कामाला गेलात, आज पण तुम्ही कामाला जातात, म्हणजे सारखं बाहेरच्या वातावरणात राहत नाहीत. उठले की गाडी काढा, फडावर जावा, फडावून आले की तिथं शेतात काम करा, शेतातून आले की पुन्हा झाडून भांडे धुणं ह्या स्वयंपाकाला लागा, असं तुमचं सगळ्यांचं चालू असतं. आणि मग अचानक तुम्हाला ताप आला, बीपी वाढला, शुगर वाढली, अचानक ताप आला, कोणाला दुखते की नाही माणसाचं, मग दुखायला तर आपण कुठं शेतात जातोय का? किंवा एखाद्या शेतकऱ्याला म्हणतोय तुम्हाला माझं एवढं दुखायलंय, शेतात कुठलं सलाईन लावता येते का? किंवा दुसरं आता कुठं कारखान्यात गेलात तुम्ही, कारखान्याच्या साहेबाला माझं लय दुखायले म्हणलं तर ती ऊस खाऊन तुमचं दुखणं राहतंय का? तर नाही राहणार. भाकरी खाऊन नाही राहणार, ऊस खाऊन नाही राहणार, तुम्ही धार काढून नाही राहणार, ताक हलवून नाही राहणार, तूप पण काढून नाही राहणार, भारी साडी पण निसून नाही राहणार, काहीच करून राहणार नाही. कधी ज्या वेळेला तुम्ही आजारी पडला तर तुम्हाला काय करावं लागतं? दवाखानाच गाठावं लागतो. मग प्रत्येकाला, तुम्हाला म्हणा, आम्हाला म्हणा, आणि त्यावेळेला मग काय करावं लागतं? मग गोळी औषधच घ्यावं लागते की नाही? मग यासाठी तुम्ही काम तर करता, पण काम करत करत आपली इथं काळजी घ्यावी, आमची तुम्हाला ओळख व्हावी. ह्या आशा मॅडम आहेत, ते दुसऱ्या एक आशा मॅडम येतात बघा. तुम्हाला लहान बाळ आहे का, डिलिव्हरी झाली का, डोस घेतले का, तुम्ही आपल्या आल्यात कामाला की निघून येतात. मग ते डोसचं कार्ड तुम्ही नसते, किंवा एखादी मुलगी गरोदर असते तिला मग म्हणतात ऊसात डिलिव्हरी हो, फडात हो, आम्ही झालो होतो, आम्ही शेतात होत होतो. म्हणजे तुमचं काय होतं? ज्यावेळेस गोळी औषध दवाखाना नव्हता तेव्हा तुम्ही शेतात पण डिलिव्हरी होत होता, घरात पण होत होता. आमची आई सुद्धा घरात झाली माझ्या वेळेस, तेव्हा काळ होता. पण आताच तसा काळ राहिलाय का? नाही राहिलेला. मग तुम्ही काय म्हणणार? माझ्या घरी तर डिलिव्हरी नाही बाई, माझं काही टेन्शन नाही. पण तुमच्या जवळच्या खोपीतली, तुमच्या कुठल्या फडावर गेला तिथली एखादी गरोदर महिला असते, ती डिलिव्हरीला आलेली असते, मग तुम्ही इथं बघत बी नाही दवाखाना कुठला आहे, हिचं कधी दुखल, हिला कुठल्या दवाखान्यात जावं लागल, काहीच विचार करत नाही. हिला अंथरूण आहे का नाही, पांघरूण आहे का नाही, त्या बाळाला कुठला डोस द्यावा लागल नाही, द्यावं लागतंय नाही, उठलं की काम ही काम करायला ताकद कधी येईल? तुम्ही चांगले राहिल्यावरच येईल ना. मग त्यासाठी इथं तुम्ही आल्यानंतर काम करत असताना पण मी इथं बघितलं पाहिजे की कुठं दवाखाना आहे का, किंवा आपलं दुखायला कुठं जावं लागल नाही, किंवा मग मासिक पाळीची स्वच्छता असेल, किंवा काय वापरावं हे काहीच का. आता इथं मुली आहेत, तुम्ही काय काळजी नाही, उठलं की काम. याकरता मी ही खास इथं आम्ही काय करतो, इथं हळदी कुंकू ठेवतो. आणि हे
आरोग्याविषयी माहिती द्यावं, किंवा आता आज आमची ओळख जरी झाली तरी परत तुम्ही काय म्हणता, आले होते बाई एक मॅडम कुठल्या तर होत्या दवाखान्याच्या, त्यांनी सांगत होत्या. मग एखाद्या वेळेस त्यांना मला कोणाला तर कोणाचा तर फोन नंबर देऊ शकता, फोन करू शकता, आमचं दुखायले बघा, आम्हाला डिलिव्हरीला यायचंय, कुठे यावं, कुठल्या दवाखान्यात यावं, किंवा आमचं कार्ड घरी विसरले, मग आम्ही डोस घ्यावा का, कोणत्या महिन्यात घ्यावा, किंवा तुम्हाला कोणाला BP वाढलाय म्हणा, कोणाचं शुगर वाढलंय म्हणा, तर यावं, काळजी घ्यावी यासाठी. परत तुमचं पण असेल. एक मध्ये डिलिव्हरीला आली होती, तिच्या मिस्टरांनी सोडलं, ती बसले बाहेर, आई इकडे फडावर, सासू इकडे फडावर, आणि ती बाई पोरगी 17 वर्षाची पोरगी डिलिव्हरी होऊन बसली. ना तिच्याकडे कपडे होते, ना तिला बाळाला घेता येते, ना तिला बाळाला पाचता येते, ना तिला जेवण आहे, काय आहे. बाया उठलं की फडात जायचंय, रानात जायचंय, गडी जेवायचे बसली. बायांना तीच काळजी, आता गडी येते ना आता गडी जेवायला बसली. ती पोरगी दवाखान्यात तिथंच पडली, तिची काहीच काळजी घ्यायची नाही, काहीच माहिती नसतं. मग अशा 18-15 वर्षाच्या मुलींचे पण लगेच लग्न करून देतात. त्यांना काही माहीत नसते की कसं काळजी घ्यावी किंवा कसं राहावं. त्यासाठी आम्ही इथं खास येतं आणि इथं खास हळदी कुंकू ठेवलं. हाय, आता हळदी कुंकू म्हणजे काय, तुम्ही फळ्यात लिहिलं की नाही? लिहिलं की आज केलं की सर. पण या निमित्तानं तुमची आमची ओळख व्हावी आणि तुम्ही आरोग्यविषयक काळजी घ्यावी, हा याचा उद्देश असतो. म्हणून खास आम्ही इथं हळदी कुंकू ठेवतो. मग सगळ्या बायकांनी यावं, हा उद्देश असतो. एकत्रित यावं. काम आहे, तुम्हाला पण काम आहे, पण तेवढ्यात वेळ काढणं पण गरजेचं आहे. तर कुणाला काय वाटलं तर या, खाली दवाखाना आहे, तिथं काही तुम्हाला पैसे लागत नाहीत. कुणाला सहज BP तपासायचा असला तरी या. कुणाला शुगर आहे का नाही? आम्ही रोज दिवसात काम करतो, आपण शुगर बिगर काही नाही. चांगली गोष्ट आहे, तुम्हाला शुगर हे नाही, पण कधी चहा केला, गार झाला, कॉफी करते. आता सूरज राजू नावांचं नाव घेते, तुमचा मान राखू. मुंबईत घेतली साडी, पुण्यात मरते घडी, केज मध्ये मारते ठसा. विनायक पाटील मित्रात बसा पण कृष्णासारखं दिसा. सासरे माझे शंकर पार्वती, धीर माझा गणपती, ननंद माझी सरस्वती, भागवत पाटील माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून, अशोकरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. रामफळ सीताने आणले सीताफळ, लक्ष्मणाने आणले चुडे, अण्णासाहेब पाटलांचं नाव घेते सगळ्या सवासणीच्या पुढे. आज या ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. काय आवडतं त्याबद्दल? काय नाव तुमचं? काय, माझं नाव अलका. पूर्ण नाव काय? अलकनंदा अण्णासाहेब चौरे. कुठून आलात तुम्ही? जीवाची वाडी, इथं ऊस केस तोडीसाठी तालुक्यातून. आलेला? हा, ऊसतोडी. केस तालुक्यातले का? बरं. आता तुम्ही एक 30 ते 50 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी ऊस तोड करण्यासाठी हो. पोट भरण्यासाठी आलेला हो. आणि काल जो नवीन वर्षातला जो पहिला सण झालेला आहे, मकर संक्रांत, महिलांचा सण, हो. आणि तुम्हाला तो साजरा करता आलेला नाही, पण आज कदम कुटुंबियाच्या वतीनं हा कार्यक्रम इथं घेण्यात आलेला आहे हळदी कुंकाचा. काय आवडतं त्याबद्दल? म्हणजे आमच्या मागे कसे कामं असते, तर आम्ही शेतात जातो, काम करतो, आमच्या ह्यानं विलाजन आम्हाला जसं होईल तसं आम्ही करतो. पण ताई आज इथं आल्या, त्यांनी आमचा वेळ थोडा वाचून आम्हाला इथं बोलवलं, हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला, तिळगुळ वाटप केल्या, काही उपयोगी वस्तू त्यांनी वाटप केल्या, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि कार्यक्रम असा हा आमच्या बायकांना वेळ नसतो, आणि त्यांनी थोडा वेळ काढून आमच्यासाठी इथं आल्या, त्यांनी हा कार्यक्रम चांगला केला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा तुमचं आरोग्य जे आहे ते निरोगी राहण्यासाठी सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं. हो. काय सांगितलं त्यांनी? सांगितलं त्यांनी की दवाखान्यात या, काही तुमचं दुखत असलं तर सांगा, गोळ्या औषध देते. इथं बी आशाताई आलेल्या आहेत, त्यांनी बी सांगितलं जसं जसं कुणाला लहान लेकरांना डोस, कुणाला काही असलं तर इथं दवाखान्यात या, मी तिथं आहे, गोळ्या औषधं मी देईन, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. ज्यांना गरज लागेल ते जातील, ज्यांचं दुखतील ते जातील दवाखान्यात, ताईशी बोलतील, ताई विलास करतील. अजून तुमच्या शेजारच्या
नाव घ्या हो का? ताई थांबा, ताई थांबा. नाव घ्या. खवा खवा ते खवा हो काय आता काचाच्या गिलासात बदामी अर्क रोहिदास पाटलांचं नाव घेते तुमच्या मनासारखं. गुळाची करते पोळी अशोक पाटलाचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी. चिरबंदी हिरीला 152 पायरी. देवदास पाटील तुम्ही आकाशी चंद्र मी सुखाची चांदणी. चांदीचा कळस अंबादास पाटलाचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळेस. ऊस तोडीत तोडीत नाव घेतात चला. काळी कपिली गाय चरत होती वनाला. विठ्ठल पाटलाचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला. माझे नाव आशा सत्यविजय कदम. मी आशा स्वयंसेविका ढोकी PSC कार्यरत आहे. पहिल्यांदा उखाण्यात नाव घेते. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा. सत्यविजयरावांचं नाव घेते. मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला आता. वाढदिवस होता. तो वाढदिवस आणि हळदी कुंकू हे दोन्ही कार्यक्रम एकत्रित साजरा करून फुलनाय फुलाची पाकळी म्हणून आमच्या मॅडमने इथं एक तेलाची बॉटल, अल्प उपहार म्हणून केळी असं महिलांसाठी आवर्जून इथं येऊन त्यांनी वेळ काढून म्हणजे 5-10 मिनिटाचा वेळ काढून इथं हळदी कुंकासाठी आल्या. त्या सर्व महिलांचे मी आभार व्यक्त करते. आल्याबद्दल धन्यवाद. मॅडमनं कार्यक्रम असाच आणखीन प्रगती हो कार्यक्रमामध्ये. इथल्या महिलांनी बी त्यांना प्रतिसाद द्यावा. म्हणजे इतकी मोठी संख्या असताना तुम्ही इतक्या थोड्या जणी येतात म्हणजे कुठंतरी जरा वाटतं यावं तुम्ही सगळ्यांनी. म्हणजे आम्हाला पण उल्हास येतो. तुम्ही नाही आलात तर म्हणजे पुढच्या वर्षी मग महिलाच येत नाहीत आपण जाऊन काय उपयोग आहे असं वाटून आहे आम्हाला. म्हणून तुम्ही आणायचं असते जवळच्या शेजारच्या महिला. चला हळदी कुंकू म्हणजे 2 बोट काय म्हणते ती मला येत नाही. हां हे राहिले ते राहिले. आणखीन पुढच्या वर्षी ह्याच्यात म्हणजे आणखीन प्रगती करू. मॅडमला आणि मॅडमच्या पूर्ण फॅमिलीला अनेक शुभेच्छा. नमस्कार, मी रेखा गुंजकर, आशा सुपरवायझर, प्राथमिक आरोग्य केंद्र ढोकी. तर आज हळदी कुंकू कार्यक्रम खास ह्या ऊसतोड कामगारांसाठी घेण्याचा उद्देश असा होता की हे लोक आरोग्यापासून वंचित राहतात, की नेहमी वारंवार कामाच्या आरी पडतात आणि शिक्षण, आरोग्य, बाकीच्या इतर समाजापासून ते नेहमीच दूर राहतात. वेळोवेळी डोस घेत नाहीत, लसीकरण घेत नाहीत किंवा ज्या डिलिव्हरी महिला जरी झाल्या तर ते ऊसाच्या फडातच होतात किंवा जे डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला उबदार ठेवायचं असतं किंवा बाळंतणीची काळजी घ्यायची असती ती पण व्यवस्थित घेत नाहीत. त्यासाठी खास आरोग्याच्या म्हणजे दवाखान्यामध्ये या. आरोग्य खातं तुमच्यासाठी फ्री आहे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब असताना त्यांनी पूर्णच गोळी औषध सुद्धा सर्वच फ्री केलेलं आहे. हे अगदी चिठ्ठी काढण्यासाठी सुद्धा पैसे घेतले जात नाहीत आणि आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली जाते. लसीकरण सुद्धा ह्या लोक घेत नाहीत. तर वेळेवर बाळांना डोस घेतले पाहिजे आणि कार्ड पण सांभाळून ठेवले पाहिजे. हा संदेश येथे देण्यासाठी मी खास येथे हळदी कुंकू हा कार्यक्रम घेतलेला आहे. तसेच माझ्या मुलीचा वाढदिवसही होता. दोन्ही आनंद एकत्रित साजरा केला आणि हे जे आहे ते त्वचेची काळजी घ्यावी म्हणून आपण खोबरेल तेल वाटप केलेलं आहे आणि वाढदिवसानिमित्त फळ वाटप ही केलेलं आहे. आणि हा वाढदिवस आणि हळदी कुंकू हा दोन्ही कार्यक्रम ह्या इथे साजरा करण्यात मला अतिशय आनंद वाटतो. कारण बाकीच्या सुधारित महिला त्यांना बाकीच्या गोष्टीची माहिती असते आणि ते स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात, परंतु हे लोक कामाच्या पुढे स्वतःकडे लक्ष देत नाहीत. म्हणून हा उद्देश येथे सफल करण्याचा हा उद्देश होता. आज या ठिकाणी भैरवनाथ शुगर युनिट नंबर 6 कंसा डोकी या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव कदम सर व त्यांच्या मिसेस शासकीय हॉस्पिटल डोकी सुपरवायझर यांनी आम्ही ऊसतोड लेबर आहोत आणि आमच्या बरोबर आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला आहे. तरी त्या पण खरोखरच माणसं जाणकार काहीतरी आहेतच हे आम्हाला आज अनुभव आला आहे. याच्यापेक्षा काय बोलू शकत नाही. तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गटात आज मकर संक्रांतीनिमित्त आशा सुपरवायझर
सौ रेखा सुरेश कदम यांच्या वतीने गेल्या 2-3 वर्षापासून मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो. तसंच त्यांची कन्या कुमारी सानिका हिचा पण वाढदिवस या ऊसतोड मजुरांच्या महिलांसोबत गेल्या 2-3 वर्षापासून होत आहे. सानिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तसेच हा हळदी कुंकाचा कार्यक्रम घेऊन त्यांना उपयोगी असणाऱ्या वस्तू ते देतात त्या, आणि तसेच आरोग्याच्या बाबतीत ते दरवर्षी कार्यक्रम घेऊन माहिती देतात. त्याबद्दल त्यांच्या या कार्यक्रमाचं मी पोलीस पाटील म्हणून आभार मानतो आणि असंच त्यांनी विविध सामाजिक कार्यक्रम करावे ह्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.